तर मी आज बनवते चिकन सुक्का. त्यात प्रथम मी टाकते दही, अद्रक लसूण पुदिना पेस्ट, मीठ, हळद आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवते. त्यानंतर मी चिकनसोबत खाण्यासाठी बनवते ज्वारीची भाकर, जी आम्हाला खूप आवडते आणि आम्ही रोज ज्वारीची भाकरच खातो. बघा तर किती मस्त फुलून अशी ज्वारीची भाकर झालेली आहे. नंतर मी कांदा आणि सुकं खोबरं व्यवस्थित तेल टाकून फ्राय करून घेते आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. मग एका कढईत तेल, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करणार. त्यात टाकणार गरम मसाला 2 चम्मच, ब्लॅक पेपर पावडर, कोरिएंडर पावडर आणि माझा सिक्रेट चिकन मसाला. मग त्यात टाकणार कांदा आणि खोबरं याची पेस्ट केलेली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटासाठी झाकून ठेवणार आणि त्यात मीठ घालणार. बघा 5 मिनटानंतर किती सुंदर अशी तरी आलेली आहे. मग मी त्यात घालणार मॅरिनेट केलेले चिकन आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घेणार. मसाला आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं. बघा 15 ते 20 मिनटानंतर चिकन व्यवस्थित शिजलं आहे आणि व्यवस्थित ग्रेव्ही विथ तरी झालेली आहे. तर गाईज आता हे सर्व करण्यासाठी रेडी झाले. तर कसं वाटलं माझा फर्स्ट व्लॉग? प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.